नमस्कार, मी प्राध्यापक धनंजय शहा, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जीवशास्त्र विभाग. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सोलापुरात पाऊस पडलेला आहे, परंतु या पावसानं संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात, सोलापुरात उच्चांकी अशा प्रमाणात पाऊस पडलेला आहे. याचं खरं कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. भारताच्या या समुद्रकिनाऱ्या पट्ट्यामुळं या समुद्राची वाफ होऊन प्रचंड प्रमाणात ढग तयार होऊन एका विशिष्ट भूभागावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. हे ग्लोबल वॉर्मिंग एक कारण झालं. त्याचबरोबर सोलापुरात आपण नदी नाही किंवा मोठे डोंगर नाही, दऱ्या नाहीत, गवताळ माळरा नाही, दुष्काळी भाग आहे असं आपण विज्ञानाचे शिक्षक शिकवत होतो. परंतु हे सगळं खोटं ठरलेलं. 150 वर्षात प्रचंड प्रमाणात सोलापुरात पाऊस पडलेला आहे. सीनेचं पात्र कोरडं असायचं, ते सीना नदी दुथडी भरून वाहत होती. त्याचबरोबर भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. याबरोबर सोलापुरात आदिला नदी, जी कुणालाही माहिती नव्हती, त्या नदीनं आपलं पात्र पुन्हा या पाण्याच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. अनेक ठिकाणची घरं पाण्याखाली गेलेली आहेत. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घराचं, जनावरांचं, रस्ते, अन्नधान्य नुकसान झालेलं आहे. तर माझी पर्यावरणाचा अभ्यासक म्हणून कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांचे अश्रू पुसता आलं पाहिजे. त्यांना भौतिक साधन सुविधा, जगण्यासाठीच्या जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत ते आपण पुरवणं गरजेचं आहे. नुसतं घोषणा देऊन उपयोग नाही. सकृतदर्शनी आपण आपला एक भाऊ, मोठा भाऊ शेतकरी आहे. 80% शेतकऱ्यांवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत. तर एक आपण विचार करावा आणि शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक यंदाच्या वर्षी आपण मदत करावी. धन्यवाद.